मॅडम आल्या आणि बसल्या. टोमणे नको, चहा द्या. बिन साखरेचा पचपचीत चहा प्यायला आवडणार आहे का तुला? म्हणजे बिन साखरेचा का? कारण साखर संपलीये म्हणून. अहो आई, पण इतक्यात साखर कशी संपली? उत्तर साधं आहे. खाणारी 2 तोंड वाढली आहेत. त्यात असीमला सारखी चहा बिस्किट लागतात ना. आणि कहर म्हणजे धाकट्या सोनबाईने मिल्कशेकचा रतीब सुद्धा सुरू केलाय त्याच्यासाठी. मालती, हे बघ, तू उगाच निवेदितावर हे सगळं ढकलू नको. संपलंय तर आणूया ना परत, त्यात काय एवढं? बोलले सुनबाईचे पाठीराखे बोलले. आणूया ना, आणूया. कुबेराचा खजिनाच सापडलाय की नाही आपल्याला, वाटेल तेवढी साखर आणूया. मालती, आता उगाच विषय वाढवू नकोस. पुढच्या वेळेपासून घरात किराणा सामान जास्त आणत जाऊ. संपला विषय. बाबा, आणि हे जास्तीचं कोण आणणार आहे? कसं आहे ना, घरातला सगळा खर्च मी आणि अभय उचलतोय. त्यातून असीम आणि निवेदिता ही 2 तोंड वाढली आहेत आता. अश्विनी, अगं असं कितीसा खर्च वाढणार आहे आपला? कितीसा खर्च? बाबा, खर्च मी करतेय. हा, मला माहितीये घरात किती खर्च होतो ते. हा धन्या जेवायच्या वेळेला येतो, घेतो, गॅरेज मध्ये निघून जातो. याला कसं कळणार आहे घरात काय काय लागतं, कोण आणतं? अश्विनी, अगं तो सुद्धा करेल ना हळूहळू. कधी करेल? हा, माझा बँक बॅलन्स संपल्यानंतर. आणि मुळात बाबा, तुम्ही दरवेळी याची बाजू का घेताय? लहान आहे का तो? कुकुल बाळ आहे. लग्न झालंय ना आता, त्याला स्वतःला कळायला नको? बाबा, मी स्पष्टच बोलते, यापुढे घरचा किराणा माल मी भरणार नाही. ह्याची बायको कमवते, काही गाड्या दुरुस्त करून उत्तम कमवतो. त्यामुळे घरचा खर्च यापुढे अर्धा अर्धा होईल. बस. अश्विनी, अगं पण एक मिनिट नाईक साहेब, एक मिनिट. अश्विनी वहिनी बरोबर बोलते. यश, अरे नुकतंच लग्न झालंय तुझं. पण म्हणून मी माझ्या जबाबदाऱ्या नाकारायच्या का? नाही ना नाईक साहेब, अश्विनी वहिनींचं म्हणणं अगदी बरोबर आहे. कारण आता आम्ही दोघेही कमवतोय, मग आता दोघांनीही घराला हातभार लावायलाच पाहिजे ना. नाईक साहेब, जेव्हा तुमची नोकरी गेली तेव्हा अश्विनी वहिनी आणि अभयदादानेच घर सांभाळलं ना. हो यश, पण तेव्हा तू कमवत नव्हतास. तेच तर नाईक साहेब, मी माझं गॅरेज काही वर्षांपूर्वी सुरू केलं, पण तोपर्यंत अश्विनी वहिनीनंच घर सांभाळलं ना. आणि हे मी कधी विसरणार नाही नाईक साहेब. अरे पण थोडे थोडे का होईना तू पैसे देतच असतोस ना घरात. पण त्याला काही अर्थ नाही ना नाईक साहेब. मला सांगा, मी माझ्या कस्टमरची गाडी अर्धवट दुरुस्त करून दिली तर कसं चालेल? समोरच्याने एक जबाबदारी माझ्यावर सोपवलेली असते, मग मी ती पूर्ण करायलाच हवी ना. तसंच या घरातला मुलगा म्हणून मी ही जबाबदारी स्वीकारायलाच हवी. त्यामुळे आजपासून घरातल्या खर्चाची अर्धी जबाबदारी मी आणि निवी घेऊ. अश्विनी वहिनी, आता तरी खुश आहेस ना? यश, आज खऱ्या अर्थाने मोठा झालायस रे तू. घरच्या जबाबदाऱ्या घ्यायला शिकलायस. खरं तर मी आधीच जबाबदार व्हायला पाहिजे होता नाईक साहेब. नेवीशी लग्न झाल्यापासून आणि असीम घरी आल्यापासून मला जबाबदारीची जाणीव झाली. खरंय यश, बायको समजूतदार मिळाली ना की आयुष्याची नौका बरोबर किनाऱ्याला लागते असं म्हणतात ते चुकीचं नाही.
असीम, काय झालं? गप्प काय आहेस तू? भूक लागली आहे? असीम, ऑफिसमध्ये तुझ्या हातून चहा सांडला म्हणून गप्प आहेस ना? ताई, पण मी मुद्दामून चहा नाहीच आणला. एवढं कळत नाही का रे मला की तू तो चहा मुद्दामून सांडला नव्हतास? तरी पण सॉरी ताई. ते काका तुला किती ओरडले. त्यांचे पेपर पण खराब झाले. सॉरी नको म्हणू बाळा. तू तिथे बिस्किट घ्यायला गेलास आणि त्याच वेळेला त्या काकांनी तिथे चहा आणून. आता तुझं चुकून धक्का लागला. इट्स ओके. पुढच्या वेळेला लक्ष देत जा. ताई, पण मला बिस्किट घ्यायलाच नको होतं. तुला भूक लागली होती म्हणून तू घेतलंस बिस्किट. खरं तर माझ्याच लक्षात यायला हवं होतं की तुला भूक लागली असेल. ताई, पण ते दोन्ही काका तुला किती बोलले. ताई, त्यांचे पेपर पण खराब झाले. हे सगळं माझ्यामुळे झालं ताई. खरंच सॉरी ताई. पण तू मला तुझ्यापासून लांब करणार नाहीस ना ताई? असीम, वेडायस का तू? असा का विचार करतोयस? असीम, हे बघ, मी तुझ्या आईला वचन दिलं होतं की मी तुला सांभाळेन आणि मी ते वचन काही झालं तरी मोडणार नाहीये. तुला खूप खूप शिकवून माझ्या डोळ्यासमोर तुला मोठं झालेलं बघायचंय मला. होशील ना मोठा? हो ताई. मला अभिमान वाटेल असा मोठा होशील ना? हो. गुड बॉय असीम. चल, आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार नको करूस. आणि हे बघ, आपण घरी पोहोचतच आलोय. मस्त गरम गरम जेवूया आणि झोपूया. तुला भूक लागली आहे ना? हो. ठीक आहे, पोहोचूच आपण. एकंदरीत हे असं आहे. अभय दादा, सॉरी. नाही म्हणजे आतापर्यंत मी तुम्हाला तशी पैशांची मदत नाही करू शकलो, पण तू सांग ना, मी यातले कोणते खर्च उचलायचे ते. अरे, तू जबाबदारी घ्यायला तयार आहेस हीच खूप मोठी गोष्ट आहे. मी तुला सांगतो की आपल्या घरातले महत्वाचे खर्च काय काय. हे बघ, एकतर किरकोळ किराणाचा खर्च, त्यानंतर लाईट बिल, पाणी बिल, भाजीपाला आणि गॅसचं बिल. हे काही महत्वाचे खर्च आहेत. तर आपण असं करू की हे अर्धे अर्धे करून घेऊ आणि बाकी जे पण पर्सनल खर्च आहेत ते तुझे तू आणि माझे मी. चालेल. आणि अभय दादा, नेवीला यातलं काय कळू देऊ नको प्लीज. अरे पण काय हरकत आहे? नाही नाही, सगळा खर्च मीच करणार आहे, प्लीज. बरं ठीक. नेवी, असीम, आलात तुम्ही? या. आज उशीर झाला यायला? हो, थोडा झाला. काय रे असीम, दमलेला दिसतोयस? मला भूक लागली आहे. भूक लागली आहे? मग बोलत काय बसलायस? जा फ्रेश होऊन घे, आपण लगेच जेवायला घेऊ. नेवी, तूही फ्रेश होऊन घे. बरं, पुढचा हिशोब करून घेऊया. हो. आपण एक काम करू की आता आपण जे पण काही बोललो त्या सांगितल्याप्रमाणे आपण सगळे खर्च महिन्याच्या एका दिवशी काढून घेऊ आणि मग अर्धे अर्धे करू. चालेल. आणि हो, मालतीबाई आणि नाईक साहेबांच्या औषध पाण्याचा खर्च आपण वाटून घेऊ. हां, चालेल. हां, एक महत्वाची गोष्ट, त्या असीमचा सगळा खर्च तुम्हालाच करावा लागला. हो, त्याची जबाबदारी पूर्णपणे आमचीच असेल. काय झालं धन्या? नेवी, अगं जेवण शिल्लक नाहीये. मालतीबाईंनी आपल्यासाठी जेवण नाही ठेवलं का? थांब, मी फ्रीज मध्ये काय आहे का बघतो. नेवी, फ्रीज मध्ये काहीच नाहीये. थांब, मी वर बघतो.
असिफ आम्ही जेवणाचं बघतो, तोपर्यंत तू आईस्क्रीम खा. हो चालेल. सॉरी अगं. नाही म्हणजे मला माहित नव्हतं जेवण संपलंय म्हणून, आणि मला ती बाई पण काय बोलल्या नाही जेवण ठेवलं नाही म्हणून. तू कशाला सॉरी म्हणतोयस? तू पण आता बाहेरून दमूनच आलायस ना धन्या. बरं जाऊ दे हे सगळं. आपण पटकन खिचडी करूया. हा, जास्त वेळ नाही लागणार. तू बटाटे कापायला घे तोपर्यंत. बरं चालेल. काय रे यश, आता का बटाटे कापतोस? काय रे? नाईक साहेब खिचडी बनवतोय. खिचडी? आणि आता का घरात जेवण नाहीये? काय रे? म्हणजे मालतीने तुमच्यासाठी जेवण ठेवलं नाहीये? थांब, मी आत्ता जाऊन मालतीला विचारून येतो. काका असू द्या ना, उगाच वाद होईल. लगेच 10-15 मिनिटात होईल हो खिचडी. हे बघ बाळा, एक तर मालतीने तुमच्यासाठी जेवण ठेवायला हवं होतं, आणि जर ठेवलं नाहीये तर ते तुम्हाला सांगायला हवं होतं. काका विसरल्या असतील त्या. हरकत नाही, आम्ही बनवतो. धन्या घे कापायला. थांब यश, नको कापूस बटाटे. ठीक आहे. हे काय? हे बघ, तुम्ही सगळेजण बाहेर जाऊन काहीतरी खाऊन या. अहो नाईक साहेब. काका अहो, खरंच नको हे. मी म्हणते ना, खिचडीला किती वेळ लागतो? निवेदिता, आता खूप उशीर झालाय आणि असीमला सुद्धा भूक लागली असेल. मग आता खिचडी कधी करणार आणि कधी खाणार? त्यापेक्षा तुम्ही बाहेर जाऊन काहीतरी खाऊन या. घे यश, घे रे. ठीक आहे, आम्ही बाहेर जाऊन खाऊन येतो, पण पैसे नकोत नाईक साहेब. यश, अरे स्वतःच्या बापाकडूनच घेतोयस ना पैसे, कुठल्या परक्या माणसाकडून तर घेत नाहीयेस ना. मग घे. मी सांगतोय ना, घे. काका अहो कशासाठी? बाळा, आपण घरचं जेवण तर नेहमीच जेवतो, पण आता एवढा चांगला चान्स मिळाला तर बाहेर जाऊन एन्जॉय करा ना तुम्ही सगळे. आणि अगं नुकतंच लग्न झालंय तुमचं, मग आता छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद कसा शोधायचा हे पण मीच सांगायला हवं का तुम्हाला? जा, निघा आता. धन्य दादा, आपण खरंच बाहेर जेवायला जाणार आहेत? हो असीम, तुम्ही सगळे खरंच बाहेर जेवायला जाताय. आणि बघ, तुझा हा दादा आहे ना, त्याच्याकडनं तुला जे काही हवंय ना ते मागून घे. सगळे लाड पुरवून घे त्याच्याकडनं. हो धन्य दादा, मला बाहेर गेल्यावर परत अजून एक आईस्क्रीम हवी आहे. तुला काय काय हवंय ना त्याचा विचार करून ठेव, सगळं देऊया तुला. हा यश, निघा आता, खूप उशीर होतोय. हो चल. थँक्यू धन्य दादा, तुम्हाला आईस्क्रीम दिलंस ते. अरे एवढं काय त्यात, चल. वाव धन्य दादा, पावभाजी. हो पावभाजी तुला आवडते ना? हो खूप. मी पावभाजी खाणार. हो ना, पोट भरून खा. हा, काय म्हणतो प्रणय? काय होतं धन्यदा, आज कशी वाट चुकला तिथे? अरे म्हटलं बरेच दिवस तुला भेटलो नाही, भेटून येऊ. बरं, ही माझी बायको निवेदिता. नमस्कार. नमस्कार. आणि हा तिचा भाऊ असीम. हाय. ते सगळं ठीक आहे दादा, तू लग्न कधी केलंस? हा ते जरा घाई गडबडीतच झालं. बरं ते सगळं सोडा, कोणती पावभाजी देऊ? बटर पावभाजी देऊ, मसाला देऊ का आपली पनीर देऊ? एक मिनिट.
काय रे असीम, कुठली खाणार आहेस? चीज वाली तर आधी खाल्ली आहे, आज पनीर वाली. पण धना दादा जास्त तिखट नसेल ना भाजी? नाही रे, एवढी नसेल. आणि काय रे, तू आपल्या घरी तर तिखट खातोस ना? म्हणूनच तर सांगतोय. म्हणजे आपल्या घरचं जेवण तुला तिखट लागतं? हो, पण मालती काकू मला ओरडते म्हणून मी चुपचाप खातो. बर प्रणय, एक काम कर, 3 पनीर पावभाजी कर आणि तिखट जरा कमी करा. तुम्ही सांगाल तशी बनवून देतो, काय काळजी करू नका. दादा खरंच तिखट अजिबात झालं ना का, नाही तर त्याचा त्रास होईल. तिखट शिवाय पावभाजीला मजा कशी येईल ताई? तुम्हीच सांगा. का नाही येणार, मी बनवून दाखवते. तुम्ही? हो. निवी अगं, कशाला मस्करी करतेस? तो करेल ना कमी तिखटाची. अरे धन्या, मी मस्करी नाही करत आहे, खरं सांगते तुला. बिना तिखटाची चमचमीत पावभाजी मी तुला करून दाखवते की नाही बघ. पण म्हणजे प्रणय दादांची परमिशन असेल तर. प्रणय, ठीक आहे ताई, या. हो ना. नाही नाही अभय, तुम्ही काहीतरी वेगळं पाहिलं असेल. धन्या असं करणारच नाही, काहीतरी गैरसमज होतोय. अगं मी समोरच बसलो होतो, माझ्या समोर तो असीम आईस्क्रीम खात खात जात होता आणि मग त्याच्या मागून ती निवेदिता आणि मग यशही गेला. थांबा, मीच बघते. अभय, आईस्क्रीम नाहीये फ्रीज मध्ये. तेच सांगत होतो मी, ते यशनेच आईस्क्रीम काढून त्या असीमला दिलं. पण तुझा माझ्यावर विश्वासच नाहीये. त्या धन्याची एवढी हिंमत, माझ्या परमिशन शिवाय माझ्या गोष्टींना हात लावतो म्हणजे? अभय, तुम्ही समजावलं होतं ना त्याला, सांगितलं होतं ना सगळं? हो, ते त्याला मी अगदी स्पष्ट सांगितलं की बाबा जो काय स्वतःचा खर्च असतो तो स्वतःचा करायचा, त्या असीमचा पण. त्याच्यावर असीम ही आमचीच जबाबदारी असं म्हणाला. तरी त्याची एवढी हिंमत? कुठे गेलाय, कुठे तो? माहित नाही, तिघं बाहेर गेलेत कुठेतरी. आई, मला माझा आईस्क्रीम दे ना. थांब, मीच जाऊन घेते. राशी, आईस्क्रीम नाहीये. आई, तू प्रॉमिस केलं होतंस की जेवणानंतर आईस्क्रीम देशील. कुठे गेलं आईस्क्रीम? कोणी खाल्लं का? सांग ना आई. कुणी काय, त्या कार्ट्याने खाल्लंय. तुझ्या लाडक्या यश काकाने त्या असीमला देऊन टाकलंय. असीमला? मला नाही माहित, मला आत्ताच्या आत्ता माझा आईस्क्रीम हवंय. आई, मला कुठून पण आईस्क्रीम आणून दे, पण आईस्क्रीम दे. मला पाहिजे म्हणजे पाहिजे. राशी, हट्ट करू नकोस. मी करणार हट्ट. तू मला प्रॉमिस केलं होतं आणि तू मला आईस्क्रीम दिली पण नाही. मला आईस्क्रीम पाहिजे म्हणजे पाहिजे. राशी, मुस्काट फोडेन, गप्पा बस. ग ग ग अश्विनी, अश्विनी कशाला हात उगारतेस तिच्यावर? आजी, उगी उगी बाळा, उगी उगी. नाही अश्विनी, अगं राशी का रडते? तुमच्याच मुलामुळे. म्हणजे कमी शिक्षण झालंय त्याचं, त्याच्यामुळे बुद्धीही कमीच आहे. अश्विनी, तोंड सांभाळून बोल. ओरडू नका, मी खरं तेच बोलतेय. राशीसाठी आणलं होतं मी आईस्क्रीम, तुमच्या यशने त्या असीमला देऊन टाकलंय ते. 50 रुपयाचं होतं आई. आता राशीला काय देऊ मी? तिला प्रॉमिस केलं होतं मी रात्री देते म्हणून आईस्क्रीम. ते काय नाही बघते ना मी. नाही पै पै वसूल केली ना तर बघा तुम्ही. फोन लावा धन्याला आणि द्या माझ्याकडे. वा ताई, वास मस्त येतोय. तुम्ही पण खाऊन बघा थोडं.
अश्विनी वहिनीचा फोन. आता काय झालं असेल? काहीतरी तमाशा झाल्याशिवाय ही फोन नाही करणार मला. असो, घरी जाऊन काय ते बघतो. असीम आणि निवी किती खुश दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद फिका करायचा नाहीये मला.